नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण झणझणीत गावरान पद्धतीच्या चिकन खरड्याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चिकन खरडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. पाव किलो चिकन घेतलेलं आहे. अर्धी वाटी लसूण, खोबरं आणि कोथिंबीर जाडसर वाटून घेतलेलं आहे. 9 ते 10 हिरव्या मिरच्या मीठ घालून जाडसर वाटलेल्या आहेत. एक मीडियम कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि तेजपत्ता. सर्वप्रथम चिकनला आपण हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेऊया. हळद मीठ लावून झालेलं आहे. आता एका टोपामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून तेलामध्ये तेजपत्ता घालूया आणि कांदा घालून कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहेत आणि कांदा पण आपला गुलाबी रंगाचा व्हायला लागलेला आहे. आता आपण यामध्ये हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन घालूया. परतून झाल्यावर टोपावर झाकण ठेवून त्यावर पाणी ओतूया आणि स्लो गॅसवर चिकन वाफवून घेऊया. 5 ते 10 मिनिटांनी चिकन हलवून घ्यायचं. हे बघा, चिकनला पाणी सुटलेलं आहे. यामध्ये अजिबात आपण पाणी घालायचं नाही. वाफेवरच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजेपर्यंत 2 ते 3 वेळा अधूनमधून चिकन हलवायचं, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते. 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत आणि चिकन सुद्धा मस्त आपलं शिजलेलं आहे. आता आपण चिकन मध्ये लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक करून घेतलेलं आहे हे घालूया आणि चांगलं परतून घेऊया. परतल्यावर टोपावर झाकण ठेवून वाफ बसून देऊया. 1 मिनिटभर वाफ बसेपर्यंत आपण हिरवी मिरची फ्राय करून घेऊया. ही मिरची कच्ची घालायची नाही, नाहीतर कच्चीचा एक वेगळा फ्लेवर येतो म्हणून आपण, आणि त्याची टेस्ट सुद्धा वेगळी लागते म्हणून आपण इथे आता मिरची अशा प्रकारे परतून घेऊया. परतून झाल्यानंतर ती आपण खरड्यामध्ये घालायची. मिरची घातल्यानंतर 1 मिनिटभर परतून घेऊया आणि त्याला वाफ बसून द्यायची, म्हणजे मिरचीचा छान फ्लेवर येतो खरड्यामध्ये आणि खरडा सुद्धा खूप टेस्टी लागतो. मस्त झणझणीत गावरान पद्धतीचे चिकन खरडा आपला रेडी झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.